पुरस्कारातून चांगलं काम करणाऱ्याला प्रोत्साहन मिळतं, काम करण्याची उर्मी वाढते। त्यामुळे समाजातील सकारात्मकता वाढवण्यासाठी अशा लोकांचा वारसा पुढे गेला पाहिजे असं मत लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजयकुमार राठी यांनी व्यक्त केलं। इचलकरंजीतील लायन्स क्लबच्या वतीने आयोजित लायन्स गौरव पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते। इचलकरंजीतील लायन्स क्लबच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना लायन्स गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जातं। प्रारंभी लायन्स क्लबच्या अध्यक्षा हेमा डाळ्या यांनी गेल्या 65 वर्षातील लायन्स क्लबच्या वाटचालीचा आढावा घेऊन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात लोकाभिमुख काम होत असल्याचं सांगितलं। यावेळी कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद वस्त्रोद्योग क्षेत्रातील पदमचंद जैन, ओल्ड मुंबई आईस्क्रीमचे नेत्रपाल शर्मा, वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या डॉक्टर रेखा टेंगशे आणि वंचित घटकांसाठी काम केल्याबद्दल संजय खूळ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले। अशा पुरस्कारांमुळे समाजातील गुणीजनांना प्रोत्साहन मिळतं आणि ते इतरांसाठी प्रेरणा ठरतात असं विजयकुमार राठी यांनी सांगितलं। कार्यक्रमाला लिंगराज कित्तुरे, लक्ष्मीकांत बांगड, अमित पोद्दार, ओमप्रकाश अगरवाल, ब्रिजेश मंत्री, विनोद पाटणी, नरेंद्र मोदी, नितीन लड्डा यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते।